दुभाजकावरच्या झाडांना पाणी देणं असो किंवा भर पावसामध्ये अगदी भिंती रंगवण्याचं काम करण्याचा प्रताप पुणे महापालिकेच्या ठेकेदारांना सुचल्यानं पुणे तिथे काय उणे अशी मिश्किल टिप्पणी सध्या पुणे शहराच्या बाबतीत केली जाते। भर पावसामध्ये भिंतींना रंग देण्याचं काम सुरू असल्यानं पुणे महापालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतल्या मुकुंदनगर सॅलिसबरी पार्क परिसरामध्ये आदिनाथ सोसायटीच्या मागच्या बाजूला हा संपूर्ण प्रकार सुरू होता। पावसामध्ये भिंतीवर मारलेला पांढरा रंग थेट वाहून रस्त्यावर आल्याचं दिसून आलं। एका स्थानिक नागरिकानं हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला। भर पावसामध्ये सुरू असलेलं हे रंगकाम म्हणजे पुणेकरांच्या कराच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोप त्यांनी केलाय। इतकंच नाही तर या कामाचे पैसे ठेकेदाराला देऊच नयेत अशी मागणीही त्यांनी केली आहे। नमस्कार। पुणे महानगरपालिका हद्दीत बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक 21 इथे आदिनाथ सोसायटीच्या मागे भिंती रंगवण्याचे एक काम चालू आहे। त्या भिंतीवरती शुभ संदेश चित्र काढण्याचा हा टेंडर आहे। भर पावसात म्हणजे पाणीमध्ये कलर वाहून चालला आहे तरी काम चालू आहे। स्थानिक चारही नगरसेवक बीजेपीचे आहेत। यांना ड्रेनेज, पाणी, फुटपाथ हे अति आवश्यक असणारे काम महत्त्वाचे वाटत नाही। यांना चित्र काढण्याचं काम महत्त्वाचं वाटतोय का तर यांचं चारही नगरसेवकांमध्ये चढाओढ चालू झालेली आहे। पुणे शहरमध्ये बीजेपीच्या सर्व नगरसेवकांमध्ये चढाओढ चालू झाली की भिंतीवर चित्र काढल्यानंतर आमचं नाव कसं चमकणार आहे। दरम्यान बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त शीतल वडके यांनी मात्र या प्रभागामध्ये भिंत रंगवण्यासाठी कोणतीही परवानगी किंवा निधी दिलेला नाही असं स्पष्ट केलंय। त्यामुळे हे काम आता नेमकं कोणाच्या आदेशानं सुरू होतं याची चौकशी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। या प्रकरणावर शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय। काही दिवसांपूर्वी भर पावसामध्ये झाडांना पाणी घालण्याचा प्रकार घडला होता आणि आता तर पावसातच भिंती रंगवल्या जात आहेत। हा प्रकार म्हणजे सार्वजनिक पैशाची उधळपट्टी करण्याचा डाव आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दोषी अधिकारी, अभियंते आणि ठेकेदारांवर तातडीनं कारवाई करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला प्रतिकात्मक काळा रंग फासून निषेध केला जाईल असा इशाराही भानगिरेंनी दिलाय। पुणे महापालिकेने मात्र हद्द पार केली आहे। मागील काही दिवसापूर्वी भर पावसामध्ये टँकरनी झाडांना पाणी घातलं जात होतं। आज भर पावसामध्ये या ठिकाणी रंगरंगोटीचं कलरचं काम या ठिकाणी सुरू आहे। हे नक्की कशासाठी केलं जात आहे? फक्त पैसे आणि टेंडर यांना काढायचं आहे का? पुणेकरांचा पैसा पाण्यासारखं खर्च करायचं हे यांचं धोरण आहे का? पालिका हे भ्रष्टाचाराचं पुरण झालं आहे का? आज बिबवेवाडी क्षेत्र कार्यालयाच्या अंतर्गत आदिनाथ सोसायटीच्या मागील भिंत भर पावसामध्ये रंगरंगोटी केली जाते। त्याचा हिशोब पुणेकरांना महापालिकेला द्यावा लागेल। आता या प्रकरणामध्ये महापालिका नेमकी कोणावर कारवाई करते आणि भर पावसामध्ये सुरू झालेल्या या रंगकामामागचं नेमकं सत्य काय हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।